गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 8. सूर्याबरोबर युद्ध आणि पाशुपताला रामदर्शन. श्री गणेशाय नमः. उत्तरेकडील देशात भ्रमण करीत असताना मच्छिंद्रनाथ द्वारकेस गेला. तेथे गोमती नदीत स्नान करून त्याने भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. त्यानंतर तो अयोध्येस आला आणि शरयू नदीत स्नान करून श्रीरामांच्या दर्शनास गेला. त्यावेळी तेथे पाशुपत नावाचा सूर्यवंशी राजा राज्य करीत होता. मच्छिंद्रनाथ जेव्हा दर्शनासाठी गेला तेव्हा योगायोगाने पाशुपत राजा तेथे पूजेसाठी आला होता. त्याच्याबरोबर त्याचा सर्व लवाजमा व सैन्यही होते. त्यामुळे देवालयात व त्याच्या परिसरात खूपच गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढीत मच्छिंद्र देवद्वारी आला, पण तेथील द्वारपालांनी त्याला आत जाण्यास मनाई केली व त्याचा धिक्कार करून म्हणाले, अरे कानफाट्या, उतावीळपणे कुठे चालला आहेस? मागे हट. राजेसाहेब देवळात पूजा करीत आहेत. ते नाथाला दरडावूनच थांबले नाहीत, तर त्यांनी त्याला मागेही ढकलले. त्यामुळे नाथास राग आला, पण त्याने तो आवरला. सेवक राजाज्ञेप्रमाणे वागतात म्हणून त्यांना शिक्षा करणे योग्य नाही. आपण राजाला शिक्षा करू म्हणजे त्याचे सेवकही वठणीवर येतील असा विचार करून तो गर्दीतच थांबला आणि देवालयात राजा राममूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालीत असताना स्पर्शास्त्राने भारलेली अभिमंत्रित विभूती त्याने त्याच्यावर सोडली. त्या विभूतीच्या प्रभावाने पाशुपत राजा साष्टांग दंडवत घातलेल्या स्थितीतच जमिनीला खिळून राहिला. काही केला त्याला उठताच येईना. त्याने मंत्र्याला हाक मारून त्याची मदत घेतली, पण उपयोग झाला नाही. मंत्री बुचकळ्यात पडला. लोकही पाहत राहिले. काय करावे तेच कोणाला कळेना. सर्वत्र एकच गोंधळ उडाला. तो राजमंत्री अत्यंत हुशार होता. नगरात आलेल्या एखाद्या साधूला वा सिद्ध योग्याला राजसेवकांनी त्रास दिल्यामुळे त्याने रागावून राजाला दंड केला असावा, किंवा राजाकडून कोणा हरिभक्ताचा छळ झाल्यामुळे भक्तवत्सल रामप्रभूंनी त्याची अशी पंचाईत केली असावी असा विचार करून तो देवद्वारी आला आणि लोकांना राजावर गुदरलेला प्रसंग सांगून नगरात कोणा साधूला वा जतीला काही त्रास झाला की काय याची चौकशी चालवली. तपासाअंती देवद्वारीच गडबड झाल्याचे कळले. तेव्हा राजाच्या हितासाठी त्याने नाथाला मोठ्या चातुर्याने शोधून काढले व अनन्य भावाने त्याचे पाय धरून, आपल्या बाबतीत आमच्या सेवकांकडून अजाणता जो काही प्रमाद घडला असेल त्या अपराध्याला मोठ्या मनाने क्षमा करून आम्हाला या संकटातून सोडवा अशी काकुळतीने विनंती केली. तेव्हा नाथाने क्रोध आवरून विभक्त मंत्राचा जप करून राजाला सोडविले. मग मंत्र्याने मच्छिंद्राचा हात धरून त्याला राजाकडे नेले व त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे त्याच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. तो मच्छिंद्रनाथाची ख्याती ऐकून होता आणि त्यालाच आज सन्मुख पाहून त्याने भक्तिभावाने त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्यानंतर नाथाने श्रीरामप्रभूंचे दर्शन घेतले व पाशुपताच्या विनंतीचा मान ठेवून तो त्याच्या प्रासादात गेला. तेथे राजाने त्याची पूजा करून काही दिवस तरी येथे राहा असा आग्रह केला. तेथील वास्तव्यात राजाने त्याची निरंतर सेवा केली. त्या सेवाभक्तीने प्रसन्न झालेल्या नाथाने राजाला, तुझी काही इच्छा असल्यास मला सांग, मी ती जरूर पूर्ण करीन असे सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, नाथजी, ज्या श्रीरामांमुळे हा सूर्यवंश विख्यात झाला त्या रामप्रभूंचे दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेन. ते ऐकून नाथाला त्याचे कौतुक वाटले. चल, मी तुझी इच्छा आत्ताच पूर्ण करतो असे म्हणून त्याने राजाला प्रासादाबाहेरील पटांगणात नेले. तेथे धूम्रास्त्र मंत्राने भारलेली विभूती सूर्यावर फेकली. त्यामुळे दशदिशांना धूर पसरला. त्या धुराने सूर्यसारथी अरुण कासावीस झाला. आपल्याच वंशातील राजाची हौस पुरविण्यासाठी मच्छिंद्रनाथाने तो प्रयोग केलेला आहे हे सूर्याने ओळखले.
व वायू अस्त्राच्या सहाय्याने तो धूर घालवून वातावरण पूर्ववत केले. पण त्यामुळे पृथ्वीवर जो वातप्रलय उठला तो थांबविण्यासाठी नाथाने पर्वतास्त्राची योजना केली. त्यामुळे विशालकाय पर्वत उत्पन्न होऊन सूर्यरथाचा मार्ग अडला. ते पाहून सूर्याने वज्रास्त्राने त्याच्या ठिकऱ्या उडवल्या. तेव्हा नाथाने ब्रह्मास्त्राचा उपयोग करून सूर्यरथाचे घोडे व सारथी यांना भ्रमिष्ट केले. त्यामुळे ते भलतीकडेच जाऊ लागले. तो प्रकार लक्षात येताच सूर्याने ज्ञानास्त्र सोडून ब्रह्मास्त्राचे निवारण केले. ब्रह्मास्त्र निष्प्रभ झालेले पाहून त्या बलसंपन्न जतीने वाताकर्षण मंत्र जपून सूर्यावर विभूती फेकली. त्यामुळे सर्वत्र वायुनिरोध होऊन सूर्य, त्याचा सारथी व रथाचे अश्व यांचा श्वासोच्छवास बंद पडला आणि वायुचक्राचा असलेला आधार तुटल्याने सूर्य आपल्या रथासह पृथ्वीवर आदळून बेशुद्ध पडला. त्यावेळी सूर्याच्या प्रखर तेजाने भूमीवर आगीचे महाप्रचंड लोळ उठले. त्यावर उदकास्त्राची योजना करून नाथाने तो दाह शांत केला. सूर्याची अवस्था पाहून स्वर्गातील देव घाबरले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासह ते पृथ्वीवर येऊन थडकले. सप्तलोक व सप्त पाताळांचे स्वामीही धावले. भगवान विष्णू त्वरेने मच्छिंद्रनाथापाशी गेले आणि त्याला प्रेमाने जवळ घेऊन सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले. त्याला नाथाने उत्तर दिले, भगवन, हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे. तो प्रेमळ आहे, तसा भाविकही आहे. आणि असे असूनही हा सूर्य त्याची काळजी घेण्याचे तर सोडाच, त्याची साधी इच्छाही पूर्ण करत नाही. वाडवडिलांचा नीतिधर्म अशा प्रकारचा असतो काय? तो आपले कर्तव्य चुकला म्हणून त्याला समज देण्यासाठी मला असे करणे भाग पडले. तेव्हा विष्णूंनी विचारले, मग तुझी इच्छा काय आहे? नाथ म्हणाला, प्रभो, या सूर्याने पाशुपत राजाला नेहमी सहाय्य करावे, त्याच्या वंशजांची काळजी घ्यावी आणि माझ्या शाबरी विद्येवरील कवित्वाला आपली अनुकूलता दर्शवून मी आपण स्वतः नाममंत्राच्या ठायी राहून मंत्रपाठकास सिद्धी द्यावी. भगवन, पाशुपताची माझ्यावरील भक्ती पाहून मी तुझी रामदर्शनाची इच्छा पूर्ण करीन असे मी वचन दिले आहे. तेव्हा माझ्या या भक्ताला तुम्ही त्याच्या प्रिय दैवताचे दर्शन घडवा. नाथाचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगी श्रेष्ठा, तुझे कार्य सफल होईल आणि तुझ्या कार्यात कोणीही आळस करणार नाही. असे नाग अश्वत्थाजवळ आणि वीरभद्राच्या युद्धाच्या वेळी आम्ही मान्य करून तुला तसे वरदानच दिले आहे. तुझ्या सत्कार्याला सहाय्य करण्यास हा सूर्यही नाही म्हणणार नाही. तू त्याला आधी सावध तरी कर. नाथ म्हणाला, देवा, आपले म्हणणे मला मान्य आहे, पण या पाशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. मच्छिंद्राचे वचन ऐकताच श्री विष्णूंनी आपली अवतार लीला दाखविली आणि दुसऱ्याच क्षणी हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह तेथे प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने भगवान शंकर आनंदाने तल्लीन झाले. पाशुपताच्या सुखाला उधाण आले. त्याने रामचरणांना दृढ मिठी मारली. प्रभूंनी त्याला पोटाशी धरले. नाथाने वंदन करताच त्यांनी त्याला दृढ आलिंगन दिले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, प्रभो, सर्व नामात तुझे नामच सर्वश्रेष्ठ आहे. तुझे महात्म्य सांगणारे सर्व ग्रंथ वंदनीय ठरले. त्या ग्रंथांप्रमाणे माझ्या शाबरी विद्येच्या ग्रंथासही तुझा आशीर्वाद असावा आणि त्यामध्ये तुझ्या नामाचा मंत्रोच्चार येईल त्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी तू सहाय्य करशील असे वचन मला दे. तुझ्या मनात तशी इच्छा नसेल तर मला तसे स्पष्ट सांग आणि कोदंड सज्ज करून माझ्याशी युद्धाला तयार हो. मच्छिंद्रनाथाची लोकोपकाराची तळमळ, भक्ती आणि आवेश पाहून श्रीरामांना मोठे कौतुक वाटले. कवी नारायणाशी युद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता. ते मधुर वाणीने म्हणाले, नाथा, तिन्ही देवांची एकत्रित शक्ती म्हणजेच दत्तात्रेय, त्यांची तुझ्यावर पूर्ण कृपा असताना मी तुझा शब्द कसा मोडीन? तुझ्या मंत्रांमध्ये माझे स्मरण होताच मी तत्काळ सहाय्य करीन. तुझ्या मंत्रांच्या अधीन राहीन. इतकेच नव्हे तर 52 वीरांपेक्षा जास्त सामर्थ्य देईन. तू आणि मी दोघेही विष्णूचे अवतार, म्हणजेच तू आणि मी एकच आहोत. माझ्या वंशजाला माझे दर्शन घडवून तू धन्य केलेस, तसे सृष्टीचा प्राण असलेल्या त्या सूर्याला सावध कर.
प्रभुवचनांनी नाथ संतुष्ट झाला. त्याने वाताकर्षण मंत्र आवरून वातास्त्राचा प्रयोग करताच सर्वत्र वायूचा संचार झाला. त्यामुळे सूर्य, त्याचा सारथी व रथाचे अश्व सावध झाले. सूर्याने भोवताली दृष्टी फिरवली तेव्हा सर्व देव जमलेले पाहून त्याची मती कुंठली. मला शुद्धीवर आणणारा वीर कोण आहे असे त्याने विचारताच देवांनी नाथाला सूर्याच्या दर्शनास जाण्यास सांगितले. त्यावेळी त्याच्या दाहकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून त्याने चंद्रास्त्राचा जप करून थंडावा निर्माण केला आणि जलदास्त्राच्या साहाय्याने अंगावर सतत थंड पाणी पडत राहील अशी योजना करून सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. तेव्हा भगवान विष्णूंनी सूर्याला नाथाविषयी सर्व माहिती सांगितली. ती ऐकून सूर्याने प्रशंसोद्गार काढले आणि नाथाचे मनःपूर्वक कौतुक करून तुझ्या शाबरी विद्येला मी सहाय्य करीन आणि मंत्रप्रयोगात जेथे माझे स्मरण होईल तेथे उपस्थित राहून कार्यसिद्धी करीन असे वचन दिले. त्यानंतर नाथाने व विष्णूने सूर्याला पाशुपताची वंशमालिका सांगून त्यालाही सूर्याच्या चरणांवर घातले. सूर्याने त्यालाही अनेक आशीर्वाद दिले. त्यानंतर सूर्यनारायणासह समस्त देव आपापल्या विमानात बसून स्वस्थानी गेले. पाशुपतही कृतार्थ होऊन प्रासादात परतला व श्रीरामप्रभूंचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला. अध्याय 8 समाप्त.